नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारा समास हा घटक पाहणार आहोत। समास या घटकाचे सर्व उपप्रकार आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। व्हिडिओ अत्यंत उपयुक्त असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। शिक्षक पात्रता परीक्षा 2021च्या सर्व विषयांच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। सुरुवात करूया। समासाचा पहिला प्रकार आहे अव्ययीभाव समास। तर या समासाची व्याख्या आता आपण पाहूया। या प्रकारामध्ये पहिले पद महत्त्वाचे असते, तसेच सामासिक शब्दाचा वापर क्रिया विशेषणासारखा केला जातो। ही आहे अव्ययीभाव समासाची व्याख्या। आता आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया। पहिलं उदाहरण आहे यथाशक्ती। यथाशक्ती यथाशक्ती म्हणजे काय? हा एक सामासिक शब्द आहे। यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे, यामध्ये यथाला महत्त्व आहे। आता या ठिकाणी यथाशक्ती या शब्दामध्ये यथा आणि शक्ती हे दोन पद आहेत। तर याच्यामध्ये पहिल्या पदाला महत्त्व असतं, तेव्हा आपण काय म्हणतो? अव्ययीभाव समास असं म्हणतो। या ठिकाणी यथाला महत्त्व आहे, म्हणून अव्ययीभाव समासामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असतं, हे आपण लक्षात ठेवायचं। यानंतरचा शब्द आहे आजन्म। आजन्म या ठिकाणी आजन्म म्हणजे काय? जन्मापासून। तर या ठिकाणी आला महत्त्व आहे। आ आणि जन्म हे दोन पद या सामासिक शब्दामध्ये आहे, यामध्ये आला महत्त्व आहे। प्रतिक्षण प्रत्येक क्षणाला, या ठिकाणी प्रति आणि क्षण असे दोन पद आहेत, याच्यामध्ये प्रतिला महत्त्व आहे। प्रतिदिन प्रत्येक दिवशी, या ठिकाणी प्रति आणि दिन हे दोन शब्द आहेत, दोन पद आहेत, या ठिकाणी पहिल्या पदाला महत्त्व आहे, म्हणजे प्रतिला महत्त्व आहे। आमरण म्हणजे मरेपर्यंत, या ठिकाणी आला जास्त महत्त्व आहे, म्हणजे पहिलं पद हे अव्ययीभाव समासामध्ये महत्त्वाचं असतं, हे लक्षात ठेवायचं। दररोज, दारोदारी, पदोपदी, रस्तोरस्ती। तर या ठिकाणी काय झालेलं आहे? द्विरुक्ती झालेली आहे, पदांची द्विरुक्ती झालेली आहे। म्हणजे आपण वरील उदाहरण अभ्यासले असता उपसर्ग घटित, अर्थातच शब्दाच्या अगोदर येणारे जे शब्द आहेत, उपसर्ग घटित शब्दाच्या अगोदर येणारे जे असतात त्याला आपण काय म्हणतो? उपसर्ग असं म्हणतो। आणि शब्दाच्या नंतर जो येतो त्याला आपण काय म्हणतो? प्रत्यय असं म्हणतो। तर लक्षात ठेवायचं, अव्ययीभाव समासामध्ये पहिल्या पदाला महत्त्व असतं, म्हणजेच उपसर्गाला महत्त्व असतं। उपसर्ग या ठिकाणी काय केलेले आहेत? आ, दर, हर, प्रति, बिन, यशा, बे, गैर अशा प्रकारचे। तसेच द्विरुक्ती झालेले असतात। द्विरुक्ती म्हणजे काय? या ठिकाणी बघा, दारोदारी, पदोपदी, रस्तोरस्ती, म्हणजे तोच पद परत एकदा रिपीट होतो, तर याला काय म्हणतात? द्विरुक्ती असं म्हणतात। तर अशा प्रकारच्या उदाहरणांना आपण काय म्हणतो? अव्ययीभाव समास असं म्हणतो। अव्ययीभाव समास म्हणजे काय? की पहिलं पद महत्त्वाचं असतं आणि सामासिक शब्दाचा वापर क्रिया विशेषणासारखा केला जातो, तेव्हा काय होतो? अव्ययीभाव समास होत असतो। तर लक्षात ठेवायचं, उपसर्ग हा अव्ययीभाव समासामध्ये महत्त्वाचा असतो। उपसर्ग या ठिकाणी उपसर्ग हा महत्त्वाचा असतो। उपसर्ग घटित शब्द असतो, सामासिक शब्द असतो आणि पहिल्या पदाला महत्त्व असतं, त्याला काय म्हणायचं? अव्ययीभाव समास असं म्हणायचं। यानंतर आता आपण पाहूया दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास। त्याची व्याख्या काय आहे? तत्पुरुष समासाची व्याख्येपासून सुरुवात करूया। या प्रकारात दुसरे पद महत्त्वाचे असते। दुसरे पद महत्त्वाचे असते, लक्षात ठेवायचं। तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असतं, तसेच अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो, अशा वेळी तत्पुरुष समास होतो। आता आपण याचं उदाहरणाद्वारे समजावून घेऊया। आता आपण पाहूया तत्पुरुष समासाची उदाहरणं। पहिलं उदाहरण आहे तोंडपाठ। तर या ठिकाणी याचा अर्थ काय होतो? तोंडपाठ हा सामासिक शब्द आहे, त्याचा विग्रह केला की काय होतं? तोंडाने पाठ। कंबरपट्टा कमरेसाठीचा पट्टा। महादेव महान असा देव। तर या ठिकाणी दुसरं पद महत्त्वाचं असतं, तसेच एक गाळलेला जो शब्द असतो तो आपल्याला मध्ये टाकावा लागतो। जसं महान असा देव हा आहे विग्रह, त्याचा एक सामासिक शब्द तयार झाला, काय झाला? महादेव झाला। अनिष्ठ नाही इष्टते, देवपूजा देवाची पूजा। काळ मांजर काळे असे मांजर। वांगी पोहे वांगीयुक्त पोहे। देवघर देवासाठी घर। अश्रुधारा अश्रूंच्या धारा। तर लक्षात ठेवायचं, तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद हे महत्त्वाचं असतं। यानंतर आपण आता तत्पुरुष समासामध्ये कर्मधारय समास काय असतो ते आपण पाहूया। कर्मधारय समास या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात, तेव्हा कर्मधारय समास होतो। म्हणजे कर्मधारय समास ओळखण्याची ट्रिक आहे ती लक्षात ठेवायची। दोन्ही पदं एकाच विभक्तीत असतात, म्हणजेच प्रथमामध्ये असतात। प्रथमा विभक्तीला कोणताही प्रत्यय लागत नाही, हे आपल्याला माहिती आहे। प्रथमा विभक्तीत प्रत्यय नसतो, त्यामुळं या ठिकाणी उदाहरण पाहू आपण। उदाहरण क्रमांक 1 आहे नीलकमल। नील आणि कमल अशा दोन पदांना मिळून नीलकमल हा सामासिक शब्द तयार झालेला आहे। तर त्याचा विग्रह केल्यानंतर काय होतं? निळे असे कमळ। निळे असे कमळ अशा प्रकारे आपण त्याचा विग्रह करू शकतो। तर लक्षात ठेवायचं, कर्मधारय समासामध्ये आता या ठिकाणी
कर्मधारय समास ओळखण्याची एक ट्रिक लक्षात ठेवायची, दोन्ही पदं प्रथमामध्ये असतात. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण विग्रह करतो, आता नीलकमल हा सामासिक शब्द आहे, त्याचा आपण विग्रह काय केला, निळे असे कमळ, निळे असे कमळ. तर या ठिकाणी निळे काय आहे, निळे हे विशेषण आहे, निळे हे विशेषण आहे, निळे हे विशेषण आहे आणि कमळ हे नाम आहे. त्यामुळं लक्षात ठेवायचं, विग्रह करत असताना आधी विशेषण येतं आणि नंतर नाम येतं. दुसरा शब्द आहे महादेव. महादेव, महा आणि देव या दोन पदांना मिळून महादेव हा सामासिक शब्द तयार झालेला आहे. त्याचा आपण विग्रह केला, विग्रह केल्यानंतर काय कळलं, महान असा देव, महान असा देव. महान काय आहे, महान हे विशेषण आहे, देव काय आहे, देव हे नाम आहे. परत विशेषण आणि नाम आलं. पितांबर, पितांबर, आता यानंतरचं उदाहरण पितांबर. पीत आणि अंबर या दोन पदांना मिळून पितांबर हा सामासिक शब्द तयार झाला आहे. पीत म्हणजे काय, पिवळे, आणि अंबर म्हणजे काय, वस्त्र. पीत आणि अंबर, मग पिवळे असे वस्त्र असा याचा विग्रह झाला. पिवळे काय आहे, विशेषण आहे, वस्त्र काय आहे, नाम आहे. परत एकदा विशेषण आणि नाम आलं. तर कर्मधारय समास ओळखत असताना लक्षात ठेवायचं, विग्रह जेव्हा करतो तेव्हा विशेषण आधी येतं आणि नाम नंतर येतं. परत एकदा चंद्रमुख, चंद्रासारखे मुख, त्यानंतर मुखचंद्र, चंद्रासारखे मुख याचा विग्रह केला. म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा विशेषण येतं आणि नंतर नाम येतं आणि दोन्ही पदं प्रथमा विभक्तीत असतात, तेव्हा कर्मधारय समास होतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची. यानंतर पाहूया द्विगु समास. द्विगु समासाच्या व्याख्येपासून सुरुवात करूया. या समासाच्या प्रकारात पहिले पद संख्या विशेषण असते. महत्त्वाची गोष्ट आहे, ही लक्षात ठेवायची. द्विगु समास ओळखायचा असेल तर पहिलं पद हे संख्या विशेषण असतं, तसेच त्या सामासिक शब्दावरून एका समुदायाचा अर्थबोध होत असतो, म्हणजे एका समूहाचा अर्थबोध होतो. त्याला काय म्हणायचं, द्विगु समास, की तो जो सामासिक शब्द असतो तो एखादा समूह दर्शवत असतो. आणि पहिलं पद काय असतं, संख्या विशेषण असतं, संख्या विशेषण. जसं या ठिकाणी उदाहरणं पाहू आपण. चातुर्मास, नवरात्र, त्रिलोक्य, पंचवटी, सप्त, त्रिदल म्हणजे सप्त, नव, त्रि, चतु, अशा प्रकारे पंच, चौघडे, चौघडी याच्यामध्ये चौ, म्हणजे प्रत्येक वेळेस पहिल्यांदा संख्या विशेषण येते, संख्या विशेषण येते. त्रिलोक्यमध्ये संख्या विशेषण, पंचवटीमध्ये संख्या विशेषण आहे, सप्ताहामध्ये सप्त आहे. अशा प्रकारे पहिलं पद हे संख्या विशेषण असतं. आपण डायरेक्ट द्विगु समास ओळखू शकतो, डायरेक्ट आपण पाहिल्यानंतर लगेच सांगू शकतो की हा द्विगु समासाचं उदाहरण आहे. चतुर्मास म्हणजे काय, 4 मासाचा समूह, म्हणजे हा समूह दर्शवतो. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, द्विगु समास जेव्हा सामासिक शब्द आपण पाहतो चातुर्मास, तर त्याच्यामधलं पहिलं पद काय आहे, चतुर काय आहे, संख्या विशेषण आहे. दुसरी गोष्ट त्याचा विग्रह केला आपण. चतुर्मास म्हणजे काय, 4 मासांचा समूह, 4 मासांचा समूह. तर हा सामासिक शब्द एका समूहाला दर्शवत असतो प्रत्येक वेळेस, तेव्हा त्याला काय म्हणायचं, द्विगु समास. द्विगु समास ओळखण्यासाठी 2 ट्रिक महत्त्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे पहिलं पद हे संख्या विशेषण असतं आणि दुसरी गोष्ट तो सामासिक शब्द एका समूहाला दर्शवत असतो. दुसरा पाहूया नवरात्र. परत एकदा नव म्हणजे काय, 9 म्हणजे पहिलं पद काय आहे, संख्या विशेषण आहे, आणि रात्र, नवरात्र म्हणजे काय, 9 रात्रींचा समूह. परत नवरात्र हा शब्द काय करतोय, एका समूहाला दर्शवत आहे, त्यामुळे हा द्विगु समास झाला. अशा प्रकारे तुमच्या आता लक्षात आलं असेल. त्रिलोक्य, त्रिलोक्य म्हणजे 3 ठिकाणी वास्तव करणारा. त्रि म्हणजे काय, 3. परत एकदा त्रि म्हणजे काय आलं, संख्या विशेषण आलं. त्रिलोक्य 3 ठिकाणी वास्तव करणारा. पंचवटी 5 वडांचा समूह. परत एकदा समूह आला, पहिला पद आहे पंच. सप्ताह 7 दिवसांचा समूह. त्रिदल 3 दलांचा समूह. पंचपाळी 5 पाळांचा समूह. चौघडी 4 घड्यांचा समूह. म्हणजे द्विगु समास कसा ओळखायचा, पहिलं पद संख्या विशेषण असतं आणि तो सामासिक शब्द एका समूहाला दर्शवत असतो. असं असेल तर तो नक्कीच द्विगु समास असतो, हे आपल्या लक्षात आलं. यानंतर पाहूया द्वंद्व समास. सुरुवात करूया. या समास प्रकारात दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान दर्जाचे असतात. लक्षात ठेवायचं, अव्ययीभाव समासामध्ये पहिलं पद महत्त्वाचं होतं, तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्त्वाचं होतं, आणि द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदं प्रधान म्हणजे महत्त्वाचे असणार आहेत, तेव्हा द्वंद्व समास होत असतो. दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने प्रधान असतात, तेव्हा द्वंद्व समास होत असतो. आणि व अथवा
किंवा या उभयान्वयी अव्ययांनी ही पदे जोडली जातात. तर आता द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार आहेत. पहिला प्रकार आहे इतरेतर, दुसरा आहे वैकल्पिक, तिसरा आहे समाहार द्वंद्व समास. तर आता हे तीनही प्रकार आपण उदाहरणाद्वारे समजावून घेऊया. तीनही प्रकार आता आपण उदाहरणाद्वारे पाहूया. पहिला आहे उदाहरण हळद कुंकू. हळद आणि कुंकू, हळद आणि कुंकू लक्षात ठेवायचं. आणि आलं की इतरेतर द्वंद्व समास असतो. आणि आल्यानंतर इतरेतर द्वंद्व समास असतो. राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण म्हणजे काय? इतरेतर द्वंद्व समास आहे. पाप पुण्य, आता तिसरं उदाहरण पाहूया आपण. पाप पुण्य, पाप किंवा पुण्य, किंवा म्हणलं की वैकल्पिक प्रकार दुसरा आला. किंवा म्हणलं की वैकल्पिक द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. आणि म्हणलं की प्रकार पहिला आला, इतरेतर आला. किंवा म्हणलं की प्रकार दुसरा आला, वैकल्पिक. या ठिकाणी लक्षात ठेवा, हळद कुंकू, हळद आणि कुंकू. आणि म्हणलं की इतरेतर आला. राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण. आणि म्हणलं की इतरेतर द्वंद्व समास आला. पाप पुण्य, पाप किंवा पुण्य. या ठिकाणी किंवा आलं. किंवा म्हणजे काय असतो? विकल्प असतो, ऑप्शन असतो. म्हणून हे उदाहरण कशाचं आहे? पाप पुण्य हे उदाहरण कशाचं आहे? वैकल्पिक द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. लक्षात ठेवायचं. यानंतर विटी दांडू, विटी आणि दांडू. आणि म्हणलं की इतरेतर आला. खरे खोटे, खरे किंवा खोटे, खरे किंवा आलं. किंवा म्हणजे काय? ऑप्शन आहे. किंवा म्हणजे काय? पर्याय आहे. त्यालाच काय म्हणतो आपण? विकल्प म्हणतो. म्हणून खरे खोटे हे वैकल्पिक द्वंद्व समासाचं उदाहरण झालं. सुख दुःख, सुख किंवा दुःख. किंवा म्हणलं की काय आलं? पर्याय आला. म्हणजेच वैकल्पिक द्वंद्व समासाचं उदाहरण आहे सुख दुःख. भेद अभेद, भेद किंवा अभेद. किंवा म्हणलं की परत वैकल्पिक द्वंद्व समासाचं उदाहरण आलं. आता शेवटचा प्रकार आहे समाहार. महत्त्वाचा आहे. ट्रिकच्या माध्यमातून आपण हे लक्षात ठेवणार आहेत. समाहार द्वंद्व समास म्हणजे काय? तर बऱ्याच वेळेस एक्झामला 1 ते 2 उदाहरणं परत रिपीट होत असतात. समाहार म्हणजे, आता आपण याचा थोडक्यात एक ट्रिकने लक्षात ठेवूया. सम आहार, सम आणि आहार. तुम्ही लक्षात ठेवा शब्द फक्त की आहार हा शब्द, आहार म्हणजे काय? खाण्याच्या गोष्टी असतात. तर समाहार म्हणजे काय? तर भाजी भाकरी, भाजी भाकरी असा शब्द असतो. मीठ भाकरी, अशा प्रकारचे जेव्हा उदाहरणं येतात तेव्हा ते समाहार द्वंद्व समासाची उदाहरणं असतात. मीठ भाकरी, भाजी भाकरी अशा प्रकारे जे खाण्याचे प्रकार असतात त्या प्रकारांची उदाहरणं समाहार द्वंद्व समासामध्ये येतात. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरीसुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये मार्क मिळून जाईल. अशा प्रकारे आपल्याला आपण द्वंद्व समास समजावून घेतला. 3 प्रकार होते, परत एकदा समजावून घेऊ. 3 प्रकार आहेत. इतरेतर, इतरेतर कधी येतो? आणि असलं की. हळद आणि कुंकू म्हणजे आणि आलं म्हणून इतरेतर. वैकल्पिक कधी येतो? जेव्हा किंवा असतं. खरे खोटे, खरे किंवा खोटे. विकल्प आहे, पर्याय आहे म्हणलं की वैकल्पिक आला. समाहार, समाहार द्वंद्व समास कधी येतो? खाण्याच्या गोष्टी असतात. मीठ भाकरी, भाजी भाकरी अशा प्रकारचे जेव्हा शब्द येतात तेव्हा समाहार द्वंद्व समास असतो. अशा प्रकारे आपण हे 3ही उपप्रकार समजावून घेतलेले आहेत. यानंतर पाहूया बहुव्रीही समास. महत्त्वाचा प्रकार आहे. या समासाच्या प्रकारात शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसतात व या 2 पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. लक्षात ठेवायचं, तिसऱ्याच पदाचा बोध होतो. दोन्ही पदं महत्त्वाचे नसतात, तिसऱ्याच पदाचा बोध होतो, तेव्हा त्याला काय म्हणतात? बहुव्रीही समास असे म्हणतात. आता आपण पाहूया उदाहरण पितांबर. पहिलं उदाहरण आहे पितांबर. पितांबर म्हणजे काय? ज्याचे वस्त्र पिवळे आहे असा तो म्हणजे काय? तिसरा कोणीतरी आहे. असा तो म्हणजे कोण? ज्याचे वस्त्र पिवळे आहे असा तो म्हणजे विष्णूविषयी या ठिकाणी उल्लेख करण्यात येत आहे. म्हणजे तिसऱ्याच पदाचा बोध होतो. या सामासिक शब्दावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. पितांबर म्हणजे ज्याचे वस्त्र पिवळे आहे असा तो म्हणजे तिसरं पद आहे. कोण आहे? विष्णू आहे. यानंतर दुसरं उदाहरण नीळकंठ. ज्याचा कंठ निळा आहे असा तो म्हणजे तिसरं पद आहे म्हणजे शंकराचा बोध होतो. अनंत, अंत नाही ज्याला असा तो म्हणजे तिसऱ्याच पदाचा बोध होतो. लंबोदर, लंब आहे ज्याचे उदर असा तो म्हणजे गजानन गणपती म्हणजे तिसऱ्या पदाचा बोध होतो. लक्षात ठेवायचं, लंबोदर, लंब आणि उदर या दोन्ही पदांना किंमत आहे का? नाही, दोन्ही पदं महत्त्वाची नाहीत. नीळकंठ, नीळ आणि कंठ या दोन्ही पदांना महत्त्व नाही, तर तिसऱ्याच पदाला महत्त्व आहे. लंबोदर, लंब आणि उदर या दोन्ही पदांना महत्त्व नाही. लंब आहे ज्याचे उदर असा तो म्हणजे गजानन गणपती तिसऱ्याच पदाला या ठिकाणी उल्लेख करण्यात येतोय. तिसऱ्याच पदाला या ठिकाणी महत्त्व आहे. यानंतर दशानन. दश आनंद, आनंद म्हणजे काय? तोंड. दश आनंद, दश आहेत आनने ज्याला तो म्हणजे रावण. 10 तोंड होते रावणाला.
असा तो, म्हणजे या ठिकाणी रावणाचा उल्लेख होतोय. दश आणि आनंद या दोन्ही पदांना महत्त्व नाही, तर तिसऱ्याच पदाचा बोध होतो, तिसऱ्याच पदाला महत्त्व आहे. रावणाविषयी या ठिकाणी सांगण्यात येते, म्हणजे तिसरं पद महत्त्वाचं आहे, म्हणून याला काय म्हणायचं, बहुव्रीही समास असं म्हणायचं. यानंतर लक्ष्मीकांत, लक्ष्मी आहे कांता ज्याची, असा तो, म्हणजे तिसऱ्याच पदाचा बोध होते. चक्रपाणी, चक्र आहे ज्याच्या हाती, असा तो. भक्तप्रिय, भक्त आहे प्रिय ज्याला, तो. पद्मनाभ, म्हणजे पद्म आहे नाभीत ज्याच्या, असा तो. म्हणजे बहुव्रीही समास म्हणजे काय, तर सामासिक शब्दामधील दोन्ही पदांना महत्त्व नसतं ना, पहिलं पद महत्त्वाचं असतं ना दुसरं पद. दोन्ही पदांपेक्षा तिसऱ्याच पदाचा बोध होतो आणि तिसरंच पद महत्त्वाचं असतं, त्याला काय म्हणायचं, बहुव्रीही समास असं म्हणायचं. तर अशा प्रकारे समासाचे महत्त्वाचे प्रकार आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा. TETसाठीचे 100पेक्षा जास्त व्हिडिओ आपण या महिन्यामध्ये अपलोड करणार आहोत. तसेच आत्तापर्यंत 280पेक्षा जास्त गणिताचे, मराठीचे व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे 150पेक्षा जास्त 30 सेकंदाचे ट्रिक्सचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. ते सर्व तुम्ही पहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.